श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः. पुन्हा भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत की वृक्षोत्सर्ग पद्धती हे एक अनुष्ठान आहे आणि तेच कसं करावं ते चित्त देऊन ऐक. सर्व तीर्थ कोटी यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ केला, गयेच्या ठिकाणी जाऊन पिंडदान केलं. याला महामुक्तिपद असं सज्ञान बोलतात. पण हे सगळं ज्याच्या 16व्या हिश्श्यानं आहे त्याचं नाव आहे वृक्षोत्सर्ग. 11व्या दिवशी वैदिक असा ब्राह्मण बोलावून त्याची आज्ञा घेऊन वृक्षोत्सर्ग विधी जो आहे तो विधी विधानानं करावा. 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा, 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा, 1 वर्षापासून 4 वर्षापर्यंतचा तो वळू असावा, रक्तवर्ण असावा म्हणजे तांबड्या रंगाचा असावा, अंगानं पुष्ट असावा, असा सरस अतिशय धष्टपुष्ट असा पाहून मग त्या वृक्षाचा वृक्षोत्सर्ग करावा. त्या दोहींची आई जर जिवंत असेल तर मग यथोक्त असं त्या गायीचं आणि त्या वळूचं वस्त्राभरणाने युक्त असं पूजन करावं. आचार्य हा शास्त्रवेत्ता असावा, औदार्य असावा, प्रायश्चित्त विधान जाणणारा असावा. आणि मग 9 दिवसाच्या नंतर येणारा जो 10वा दिवस आहे त्या दिवशी गावामध्ये हा विधी अजिबात करू नये. गावाच्या बाहेर स्नान करून डोक्याचे क्षौरकर्म करावं. कारण क्षौरकर्म केल्याशिवाय हा पिंडदानाचा विधीच पूर्ण होत नाही. जर क्षौरकर्म केलं नाही, श्मश्रू कर्म केलं नाही तर मग केलेला सर्व विधी हा फुलकट जातो, वाया जातो, असं नाभिक पुराण नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्येही जर ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे अशा न्हाव्याने, अशा वारकाने जर क्षौरकर्म केलं तर ते अतिशय उत्तम. त्याच्यामुळं क्षौरकर्म करावं, स्वच्छ व्हावं, पवित्र व्हावं, नखे काढावी, वस्त्र बाजूला टाकावं. आणि मग जे मृत पावलेल्या व्यक्तीची लहान सगळे त्यांनी हे क्षौरकर्म करावं. ज्यांचे आईवडील मरण पावलेले आहेत त्यांनी क्षौरकर्म करावं. जिचा पती मरण पावलेला आहे त्या स्त्रीनं 1ल्या दिवशी, 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी असं विषम दिवस जे असतील त्या दिवशी क्षौरकर्म तिच्या इच्छेनं करावं. ग्रहशुद्धी करावी, पात्रशुद्धी करावी, वस्त्रशुद्धी करावी. म्हणजे सर्व जे सुतक फेटत असताना घरामध्ये सर्व स्वच्छता टापटीप करावी. त्याच्यानंतर सर्व सामग्री जमा करून 7 अगर 5 ब्राह्मणांना बोलावं, नाहीतरी 4 ब्राह्मणांना बोलवावं. मुद्रिका, कुंडलं, वस्त्र, गंध, चंदन, माळा, त्याच्यानंतर तांबूल हे सर्व पूजेसाठी आणावं. अर्धवदोहिक हे प्रेतकर्म करण्यासाठी ब्राह्मणाच्या हातून ते केलं जावं. दृष्ट मृत्यू आलेला असेल तर मग मात्र दुष्ट मृत्यूच्या त्याच्यासाठी नारायण बळी हा केला पाहिजे. प्रेताच्या मुक्तीसाठी हे गरुडा नारायण बळी हा अतिशय उत्कृष्ट असा विधी आहे. ब्रह्मा, विष्णू, शिव यांच्यासाठी आणि यम यांच्यासाठी प्रेताच्या नावानं तो करावा. पूर्ण पात्र म्हणजे कलशावर ठेवण्याचं जे ताट आहे ते पात्र, त्या पात्रासहित कलश, त्याच्यामध्ये 5 पल्लव, 5 पालव्याची स्थापना करून हिरे, मोती, रूप, पोवळा, त्याच्यानंतर हिरा त्याच्यामध्ये घालावे. ही 5 रत्ने
आणि वस्त्र त्याच्यामध्ये सोन्याची प्रतिमा करून रूप असावं, तांब असावं, लोह असावं. जो अशक्त आहे त्यांना लोहाची केली तरी चालेल. आणि अशा कर्ममानं ती मूर्ती करावी, त्या मूर्तीचं पूजन करावं. पंचश्राद्धाचं सुलक्षणी असणारं 5 धान्याचं दान करावं. 2 कुडवे दान त्यावेळेला द्यावं. त्याच्यानंतर भात आणि तीळ, उडीद, गहू अशा पद्धतीनं निर्मळ ते 5 विप्र जे आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांना तात्काळ दान करावं. 11व्या दिवशी श्राद्ध करावं. अतिशय विधियुक्त हे श्राद्ध करावं. आणि 11व्या दिवशीच प्रेताच्या प्रित्यर्थ दानं द्यावी. आणि मग ती दानं दिल्याच्या नंतर तिथून पददान म्हणून आसन म्हणजे वस्त्र जे बसण्यासाठी, अंथरण्यासाठी, छत्री मांगरण्यासाठी, मुद्रिका, कमंडलू, जेवणासाठी कोरडा असणारा धान्य अशी 8 विध धान्य दान करावे. आज्य उपवीत असा असणारं सर्व संपूर्ण पददान देऊन तो जो वृक्ष आहे, तो जो वळू आहे, तो वृक्षोत्सर्गासाठी, त्या प्रेताच्या कार्यासाठी आणि त्याच वेळेला त्याला सोडून द्यावं, त्याला मोकळं करावं. अधिकाराच्या अनुसार इष्ट अन्न द्यावं. आचार्याच्या आज्ञेनं तो जो वृक्ष आहे त्याचं पूजन करावं. आणि मग स्वर्ण शृंगी, रौप्य खुरी, तांबडी पाठ ज्याचे आहे, शुभ्र अशी वस्त्र त्याला घालून कंठामध्ये, गळ्यामध्ये वेष्टन करून आणि त्याचं शेपूट उजव्या हातामध्ये धरावं. त्या वृषभाचं, त्या वळूचं शेपूट धरल्याच्या नंतर दक्षिणा, तीळ, त्याच्यानंतर कुशाग्र हातामध्ये घेऊन त्याच्यावरती पाणी सोडावं. आणि अमुक या गोत्राचा, प्रेताचा उच्चार करून तो जो वृक्ष आहे तो त्याच वेळेला सोडावा. आणि असं म्हणावं की तुला हा सर्व काळ तारुण्य हो, असं बोलून सोन्यासहित ते पाणी जे आहे ते भरपूर भूमीवरती सोडावं. त्याचा मंत्र संप्रदायानं विधियुक्त असं त्या वृक्षाचं विसर्जन करावं. प्रार्थना करून त्या वृक्षाला, ह्या पितामहासाठी धर्म निर्माण केलेला आहे, तुझ्या उत्सर्ग प्रभावानं प्रेत हे स्वर्गाच्या पुरीला जाऊ अशी प्रार्थना करून आचार्याच्याकडं तो द्यावा. आणि मग 11 श्राद्ध करून नारायण बली करून ही कृती पूर्ण करावी. 11 आणि 5 अशी मग श्राद्धे करावी. असे श्राद्ध केल्याच्या वरती वृक्षोत्सर्ग. त्याच्यानंतरही असंही मत शास्त्रांतरामध्ये सुचवलं गेलेलं आहे, बोललं गेलेलं आहे. प्रथम श्राद्ध ब्राह्मणांचं पूजन, सर्वाभरणी वस्त्र करून वाहनादी संपदा, धन, प्रिय वस्तू ब्राह्मणाला अर्पण कराव्या. ब्राह्मणाला भक्तियुक्त अशा त्या द्याव्या. त्याच्यानंतर शय्या करण्यासाठी, अंथरुणावरती पडण्यासाठी लागणारे जे उपसाहित्य आहेत ते करून ती प्रेत सुखासाठी दान द्यावे असं गरुडाला भगवंत सांगू लागलेले आहेत. त्याच्यानंतर हेमपुष्टी अलंकृत पराची गादी, अन्नयुक्त अशी पांघरुण जे वस्तू आहेत त्या दान कराव्या. आणखी वस्त्रयुक्त, गंध फुलादिक सुवासिक असे जलयुक्त कलश, तांबोलीयुक्त अर्पण करावे. कुंकू, कापूर, चंदन, समई, छत्री, पायातील जोडा
अशा पद्धतीनं दान करावे. आणि मग 7 धान्यासहित पात्र यथोचित भरून ती असणारी तिजोरी आहे, पान सुपारीचं भांडं आहे, कांगवा आहे आणि जे काही पान खाण्याचं साहित्य आहे ते सर्व त्याच्याबरोबर असावं. त्याच्यानंतर पायातील वाहना, सोंगट्या, आरशी, फळे, फुले, छत, वस्त्रे प्रेताच्या उद्देशानं समर्पण करावे. जे जे पदार्थ येथे द्यावे ते त्या ते प्राप्त होतात. म्हणून हे गरुडा मानवाने सपत्नीक पत्नीसहित ब्राह्मणाची पूजा करावी, वस्त्र अलंकाराने पूजा करावी आणि मग उत्तरेकडं तोंड करून शुचिर्भूत होऊन दाता हा देणारा पूर्वेकडं तोंड करून असावा आणि ब्राह्मण हा उत्तरेकडं तोंड करून बसवावा. आणि मग लक्ष्मीनारायणाची मूर्ती करून सुवर्णमयी मूर्ती स्थापून सर्व उपचारानं पूजा करून मंत्र पावन म्हणावा. आणि मग लक्ष्मीसहित हे सर्वेश्वरा, तू जगन्निवासा, माझी ही शया सर्वेश्वर सर्वथा न्यून नसावी, हे सर्व तुझ्या प्रसादानं घडलेलं आहे असं म्हणून साष्टांग नमन करावं. आणि मग तेच सर्व सोडून ब्राह्मणाला ती शुकशय्या दान करावी. विशेष प्रेतशय्येचा विधी गरुडा ऐक, एक बुद्धी प्रेतमूर्ती सोन्याची करावी आणि शय्येसहित ती पुजावी. पूर्वीचा जो मंत्र आहे तोच मंत्र त्यावेळेला बोलावा, त्याचा उच्चार प्रेत नावानं करावा. भरपूर अशी दक्षिणा अर्पण करावी आणि कर्म सगळं संपूर्ण पूर्ण व्हावा. शय्यादानाचं महिमान किती म्हणून विस्तारून सांगू. अमरावतीची तीच यमपुरी जी आहे तीच अमरावती होऊन जाते आणि त्या प्रेताला सुख प्राप्त होतं. जसे घरामध्ये शय्या आणि तशाच पद्धतीनं तिची कार्य होते. तिच्या दानानं हे गरुडा विमानामध्ये बसून प्राणी जातो आणि मग ते विमान फिरत असताना अतिशय सुखामध्ये तो पुरुष स्वर्गामध्ये वास्तव्य करतो. जो महान विद्वान असा ब्राह्मण आहे त्याच्या हातून हे सगळं कार्य व्हावं, ते स्वीकारलं जावं आणि मग घोर अशा नरकाविषयी कुठलाही संशय राहणार नाही. नरकापासून त्याची परावृत्त होईल. योगक्षेमाचा असणारा उपजीविकेचा हा निर्वाह होईल. असमर्थ जरी असला तरीसुद्धा त्यानं हे कार्य पार पाडावं. तरी त्याने शंकारहित विधियुक्त असा प्रतिग्रह घ्यावा आणि मग प्रायश्चित्त आचरून पाप मुक्त व्हावं असं गरुडाला भगवंत 8व्या अध्यायामध्ये निरूपण करतात. शूत शौनिकादिकांना सांगतायत. इथे श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे शय्यादान महिमा निरूपणम नामाष्टमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.